वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। ज्याला आमच्या एका ताईंनी पाडलं, वर्षाताईंनी, तो वकील जो आहे उज्ज्वल निकम, तो म्हणतो की जे काही इजा दिसते ती सायकलची आहे, अत्याचाराची नाही। म्हणजे जो भाजपचा सरकारी वकील जो भाडोत्री लावला, तो या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडतो। काल आपल्या राज्याचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा मालवणमध्ये पडली, त्या प्रतिमेलाही तयार करणारा तो आपटेच होता। म्हणजे एवढा योग किती आपल्याला सांगायचं, म्हणून आपट्यांचं काय संबंध आहे तर त्याच्यावर नंतर येतो। तो मूर्ती बनवणाराही आपट्याच होता। त्याच्यामध्ये करप्शन झालं। आपल्याला मी मगाशी प्रेसला सांगत होतो की शिवाजी महाराज त्याला जे आतमध्ये त्यांनी कापडं टाकली होती, कापडं पण सडली। म्हणजे मूर्ती बनवत असतानाच त्याच्यामध्ये असंख्य लाकुना त्याच्यामध्ये ठेवला। नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पिलावड भाजपच्या निवडणुका पुढे आहेत म्हणून त्या पद्धतीचा घाईगर्दीने भव्य प्रतिमा त्या ठिकाणी बनवण्यात आली। जवळपास 8.5 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करण्यात आला। म्हणजे जनतेचे पैशाची लूट त्याच्यामध्ये केली। पण जुन्या काळातही पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। जेव्हा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचं होतं, त्यावेळेस याच लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विरोध केला आणि गागा भटाच्या पायाच्या अंगठानी त्यांचा राज तिलक करायला त्यावेळेस तयार झाले आणि त्यांच्या पायाच्या अंगठानी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यावेळेस राज्याभिषेक केला। तेच पेशवाई आज सत्तेत आहे का असं वाटतंय। महात्मा गांधीच्या खुनामध्ये सुद्धा कानडे असतील, आपटे असतील, त्याच्यातही आपटेच होते। म्हणजे आता ही जी काही शंकरा या ठिकाणी चाललेली आहे, ज्या ठिकाणी महिलांचा स्वाभिमान नाही। राहुलजी नेहमी सांगतात की भाजपच्या जे मूळ संस्था RSS त्याच्यामध्ये महिलांना स्थान नाही। म्हणजे याचा अर्थ आहे की महिलांचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हे महाराष्ट्रामध्ये ठरवून केलं जात आहे का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होते आहे। देवेंद्र फडणवीस सांगतात की आम्ही राजकारण करतोय। अरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लागलेली आहे, महाराष्ट्राच्या धर्माला ठेच लागलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमाचा अवमान तुमच्यामुळे झालेला आहे। तुम्ही राज्याच्या पैशाची उधळपट्टी करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान तुम्ही केलेला आहे। म्हणजे तुम्ही जे केलं ते राजकारण नव्हतं। निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीनं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं घेण्यासाठी तुम्ही जे घाईगर्दीनं प्रतिमा तयार केली, तर ते काय होतं? ते राजकारण होतं। नरेंद्र मोदी स्वतः आले, देशाचे संरक्षण मंत्री आले, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते। सांस्कृतिक संचालकाचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र लागतं की ते बरोबर आहे की नाही, पण तेही पाहिलं नाही। आणि काही न पाहता त्या ठिकाणी मताच्या लालचीपोट या लोकांनी 2 दिवसाच्या पहिले आपण पाहिलं आणि राज्याचा मुख्यमंत्री सांगतो की हवा जास्त होती। समुद्राच्या काठावर एकच शिवाजी महाराजांची प्रतिमा नाही आहे। इंडिया गेटवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आजची नाही आहे, ती अनेक वर्षाची आहे। तिथेही हवा चालते। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।